कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या धरणं आंदोलनाला आज 53व्या दिवशी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला। यावेळी अध्यक्ष मिलिंद भोसले, उपाध्यक्ष संजय पवार, सरचिटणीस राम तुपे, डॉक्टर प्रल्हाद जाखले, राजेंद्र चव्हाण, उमेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिर्डी इथल्या एकरुखा गावातील सकल मराठा पाटील परिवार यांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला। यामध्ये सुदामराव कारले पाटील, गजानन आंग्रे, जालिंदर जाधव, गणेश कलुंगडे हे उपस्थित होते। त्याबरोबरच निवृत्त जिल्हा न्यायाधीश PR भावके पाटील, शीख समाजाचे समशेर कलानी, रुकडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार आदींनी सहभाग नोंदवला। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता। मात्र मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं 23 डिसेंबर रोजी बीड इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं महासभेचं आयोजन करण्यात आलंय। या महासभेत होणाऱ्या निर्णयाप्रमाणेच आता मराठा आरक्षणाची पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण याच अधिवेशनात देणं गरजेचं होतं, कारण 24ची तारीख जवळ आलेली आहे। त्यामुळं राज्य शासन किती जरी काय म्हटलं तर जरांगे पाटील यांनी सांगितलं की 1 तास सुद्धा आम्ही वेळ वाढवून देणार नाही। त्यामुळं सकल मराठा समाजाची अशी भावना झाल्या की यावेळी 2 वेळा फसलेलो आहे, इथून पुढे फसणार नाही आहे। त्यामुळं 23 डिसेंबर रोजी जी बीड येथे महासभा होणार आहे, त्यामध्ये जरांगे पाटील जो का आदेश देतील, जरांगे पाटलांचा आदेश तो समस्त मराठा समाजाचा विचार घेऊन ज्या पद्धतीने होईल त्या आंदोलनामध्ये रस्त्यावरच्या लढाईत सगळा समाज उतरणार आहे। यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, RK पोवार, चंद्रकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत, शैलजा भोसले, सुनीता पाटील, संयोगिता देसाई, संजीवनी चौगुले, छाया जाधव, लता जगताप यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते।